उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करून टाकला। आज सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केलं की राज्यसभेच्या निवडणुकीला खासदार शरद पवार साहेब देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि संजय राऊत पहिल्या दिवसापासून हेच सांगत होते आणि ते यासाठी सांगत होते शरद पवार साहेबांचं नाव पुढे करायचं आणि आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करायचा हे धोरण संजय राऊत यांचं होतं। त्यानुसार राज्यसभेच्या 7व्या जागासाठी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींना दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी धूर्तपणे केलेलं आहे। संजय राऊत यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा राज्यसभेला संधी मिळाली तर पुढच्या वेळेला संजय राऊत यांचा पत्ता कट होईल। त्यामुळं जाणीवपूर्वक शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून त्यांचा पत्ता प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कापलाच कापला, परंतु आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करण्याचं काम देखील संजय राऊत यांनी केलं। कारण प्रियंका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या गटातल्या आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या गटाला दूर ठेवण्याचं काम या निमित्ताने संजय राऊत यांनी अतिशय धूर्तपणे केलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ म्हणाले ही जागा काँग्रेसला देणे आवश्यक आहे, तर संजय राऊत म्हणताय की तिन्ही पक्षांनी एकत्र बसून याच्यावर चर्चा करावी। हर्षवर्धन सपकाळांची कितीही इच्छा असेल की ही जागा काँग्रेसने लढावी, काँग्रेसला मिळावी, परंतु महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला कढीपत्त्यासारखं स्थान आहे। कढीपत्ता जसं वापरला जातो आणि नंतर काढून टाकला जातो, तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं स्थान काँग्रेसचं हे कढीपत्त्यासारखं आहे। त्यांचा वापर केला जातो आणि त्यांना फेकून दिला जातो। त्यांना ना राज्यसभेची उमेदवारी मिळणार आहे ना विधान परिषदेमध्ये काँग्रेसला संधी मिळणार आहे। राज्यसभेला शरद पवार साहेबांच्या रूपानं राष्ट्रवादी शरद पवार गट दावा करतोय आणि येणाऱ्या विधान परिषदेमध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या रूपानं उभाटा गट दावा करणार आहे। काँग्रेसला या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठलीही संधी मिळणार नाही। त्यांचा वापर कढीपत्त्यासारखा होणार हे निश्चित। महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही, विधानसभा आंदोलनाच्या वेळेस काही आमदार उशिरा पोहोचू शकतात असं भाष्य संजय। महाविकास आघाडी ही मतभेदांनी भरलेली आहे। तीन तिघाडा काम भिगाडा हेच महाविकास आघाडीचं धोरण आहे। आज विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू असताना उभाटा गटाचा एकही आमदार तिथे पोहोचला नाही अशी माहिती मिळते। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये तिघांची तोंड तीन दिशेला आहेत, एकाला वाटतं की आपला खासदार व्हावा, दुसऱ्याला वाटलं आपला आमदार व्हावा, तिसऱ्याला वाटतं आपला अजेंडा राबवला जावा, परंतु महाविकास आघाडी ही विचारांची लढाई लढणारी आघाडी नाही, फक्त सत्ता मिळावी, पद मिळावं यासाठी सुरू झालेली ही आघाडी आहे। त्यामुळे या आघाडीचं अस्तित्व फार काळ टिकलेलं नाही। जसं राज्यातली सत्ता गेली तसं महाविकास आघाडीचं स्थान हे ढळायला लागलं आणि महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडायला लागल्या, कारण यांच्याकडे वैचारिक अधिष्ठान नाही आणि वैचारिक अधिष्ठान नसल्यामुळे महाविकास आघाडीला आता राज्यातही काही किंमत नाही। त्यामुळेच जनतेनं महाविकास आघाडीला स्पष्टपणे नाकारलंय। या तिघांना मिळून 50 जागा देखील महाराष्ट्रामध्ये निवडून आणता आले नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महाविकास आघाडीच्या पूर्णतः ठिकऱ्या उडालेल्या आपण बघितल्या। डीजीसीएने काही विमानाच्या उड्डाणावर निर्बंध घातले आहेत। रोहित पवार यांनी या प्रकरणात लढा दिला आणि ते त्यांचा लढा चालू ठेवतील असं भाष्य। रोहित पवारांनी या प्रकरणामध्ये लढा दिला नाही, स्वतः प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला। अजितदादांचा वारसा आपल्याकडेच मिळावा यासाठी रोहित पवार हे प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी अजितदादांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक रोज उठून पत्रकार परिषद घेण्याचं काम रोहित पवार यांच्या माध्यमातून केलं जातंय।
संजय राऊतांनी असा दावा केला की रोहित पवार आणि संजय राऊत हे एकमेकांना भेटणार आहेत. संजय राऊत यांना गुरु करण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. जसं रोज सकाळी उठून संजय राऊत आपला भोंगा वाजवतात, आपल्याकडे काहीही पुरावे नसताना आरोप करतात, अगदी त्यांचं शिष्यत्व घेण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. रोज उठायचं, पीपीटी प्रेझेंटेशन द्यायचं, हा रोहित पवार यांचा धंदा झालाय. त्यामुळं ते हे प्रसिद्धीसाठी करतायत का, हा आमचा सवाल आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि मोदींनी देश विकायला काढला आहे असा आरोप नेहमीच केला जातो. संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश जगामध्ये मोठा होतोय. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशाची अर्थव्यवस्था 11व्या स्थानी होती, आता 4थ्या स्थानी आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण 3ऱ्या स्थानावर जाऊ. हे फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात शक्य झालंय. भारत आणि अमेरिकेचा जो करार झालाय त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा झालाय. देश विकण्याची भाषा संजय राऊत यांनी करू नये. जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा तुम्ही महाराष्ट्र विकायला काढला होता. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 100 कोटी रुपयाची रोज वसुली केली जात होती तेव्हा महाराष्ट्राची लूट ही महाविकास आघाडीच्या काळात केली होती. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची लूट होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व हे 140 कोटी जनतेनं स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वात देश स्वाभिमानानं अभिमानानं पुढे जातो. भारताचा तिरंगा हा अभिमानानं फडकतोय कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व आहे. आणि संजय राऊत उभाटा गटाचं नेतृत्व काय आहे याचा विचार करा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना 2.5 दिवस देखील मंत्रालयामध्ये गेले नाहीत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून होते. आपलं नेतृत्व काय होतं आणि आपल्या काळात कशा पद्धतीनं महाराष्ट्र विकायला काढला होता, महाराष्ट्राची लूट होत होती, याच्याकडे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सक्षम नेतृत्व आहे आणि हे संपूर्ण देशवासियांनी मान्य केलंय. मराठी शाळा बंद पडण्याबाबत आत्मपरीक्षण आवश्यक आहे. यासाठी सरकार जबाबदार, फक्त सरकारच जबाबदार नाही तर समाजाने देखील मराठी शाळांकडे पाठ फिरवली आहे. मराठी शाळांच्या मुद्द्यावर संजय राऊत असं म्हणतात की आपल्या नेत्यांची मुलं, आपल्या मराठी माणसांची मुलं इंग्लिश शाळेमध्ये शिकतायत. संजय राऊतांनी हा टोला उद्धवजी ठाकरे यांना लगावलाय. संजय राऊतांनी हा टोला राज ठाकरे यांना लगावलाय. कारण कुठल्या नेत्यांची मुलं ही मराठी शाळेमध्ये शिकतात आणि कुणाची मुलं इंग्लिश शाळेमध्ये शिकतात हे संजय राऊतांना माहिती आहे. त्यामुळं संजय राऊतांनी आज नाव न घेता उद्धवजी ठाकरे यांना सांगितलं की तुमची मुलं ही इंग्लिश शाळेमध्ये शिकली, राज ठाकरेंना सांगितलंय तुमची मुलं इंग्लिशमध्ये शिकली. आणि मराठी शाळेचा मुद्दा संजय राऊतांनी बोलण्यापेक्षा मराठी भाषेची काय अवस्था करून ठेवली. कॅमेरासमोर संजय राऊत मराठी भाषेचं कशा पद्धतीनं वाटोळं करतात, मराठी भाषेमध्ये कशा पद्धतीनं घाणघाण शिव्या देतात हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे संजय राऊतांची वैचारिक सुनता झाली ही देखील आपल्याला माहिती आहे. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.